नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी मोठी माहिती समोर आली। नीट पेपर लीक माफिया 2026 पासूनच नाही तर 2024-25 मध्ये ऍक्टिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। नीट पेपर लीक प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागलाय। टेलिग्रामवर पेपर लीक माफिया नावानं 2024 पासून एक ग्रुप सक्रिय होता। या ग्रुपवर 402 सदस्य ऍक्टिव्ह होते। 2024 मध्ये पेपर लीक करण्यासाठी ग्रुप बनवण्यात आला। या ग्रुपवर 1 मे रोजी पेपर अपलोड करण्यापूर्वी प्रायव्हेट माफियाच्या ॲडमिननं लवकरच संपूर्ण पेपर अपलोड करू असा मेसेजही पोस्ट केला। यांना पासवर्डही देण्यात आला होता। या सगळ्याबद्दलची अपडेट आपण जाणून घेऊया तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, खरं तर टेलिग्रामवरून हा पेपर लीक झाल्याचं समजतंय। कशा पद्धतीनं हे संपूर्ण रॅकेट सक्रिय होतं, काय अपडेट मिळतात त्याचे? दीपक, टेलिग्रामवरती एक प्रायव्हेट माफिया नावाचं चॅनल आहे, एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये 402 सदस्य आहेत। या 402 सदस्यांच्या ग्रुपमध्ये 1 मेच्या दिवशी रात्री एक मेसेज टाकण्यात आला की थोड्याच वेळात इथे क्वेश्चन पेपर टाकला जाईल आणि त्या क्वेश्चन पेपरचा पासवर्ड देखील लीक माफिया @9499 अशा स्वरूपाचा एक पासवर्ड होता आणि हाच पेपर 99.99% हाच पेपर असेल अशी शक्यता आहे असाही मेसेज लिहिण्यात आला आणि त्यानंतर 1 मेच्याच रात्री त्या ग्रुपवरती हा पेपर अपलोड करण्यात आला आणि हा ग्रुप 2024-25 ला देखील सक्रिय होता। याचा अर्थ कुठेतरी दीपक असा शोधावा लागेल आता सीबीआयला की हे 402 सदस्य टेलिग्राम ग्रुपचे सदस्य झाले होते। या सगळ्यांनी पैसे दिले होते का पेपर मिळवण्याच्या बदल्यामध्ये, की केवळ या एक प्रकारचा डार्क वेब किंवा ज्याला आपण डार्कनेट म्हणतो त्या पद्धतीने टेलिग्रामवरच्या एका प्रायव्हेट ग्रुपचा उपयोग करून फक्त हा पेपर फोडला गेला आणि यामधून काही अराजक किंवा अव्यवस्था किंवा यंत्रणा फेल करण्याचा प्रयत्न किंवा यंत्रणा अपयशी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न होता का? कारण जर जे प्रत्यक्ष पैशाच्या लाभासाठी अशा स्वरूपाची पेपर फुटी करत होते, पेपर फोडत होते, त्या सगळ्यांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर एका टेलिग्राम ग्रुपवरती अशा स्वरूपाचा हा पेपर का फोडण्यात आला आणि तो का सार्वजनिक करण्यात आला, यामागे नेमका मोटिव्ह काय होता हे देखील सीबीआयला शोधावा लागणार आहे। परंतु 2024-25 पासून हा पेपर लीक करणारा माफिया सक्रिय होता आणि विशेष म्हणजे प्रायव्हेट माफिया या नावाने हे चॅनल तयार करण्यात आलं होतं, हा ग्रुप तयार करण्यात आला होता आणि विशेष म्हणजे लीक माफिया अशा स्वरूपाचा पासवर्ड देखील त्यामध्ये देखील माफिया हा शब्द आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये आणखीन काही लार्जर गोल होता का हे पण सीबीआयला शोधावं लागणार आहे। म्हणजे स्वाभाविकच आणखीन पुढे यातून काय येतंय पाहणं महत्त्वाचं असेल। सोमेश, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।